डोळ्यांना पोचतोय समिंदर। पूर्णपणे आमचा समाज जो आहे कोळी समाज तो समुद्रावर अवलंबून आहे। त्याच्या जोरावर आम्ही आज आपली पोटं भरतो। एवढा असंख्य कोळी समाज जो एकवटलेला आहे समुद्राच्या किनारी, त्याला संपूर्णपणे सामावून घेतलेला आहे। या समुद्र राजाने समुद्र देवाने आम्हाला संपूर्णपणे त्याच्या जीवावर आमचा कोळी समाज हा जगत असतो। पुढचा चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ द लेग स्टंप। पंचांच्या इशाऱ्याची वाट बघतोय। यस, नो प्रॉब्लेम। वाईट बॉलचा इशारा तो पंचांकडून। सलामीची जोडी रोशन पाटील आणि रितेश पेडवी मैदानात आले होते, परंतु पहिल्याच चेंडूवर रोशनने मात्र या ठिकाणी काहीसं प्रेक्षकांना नाराज केले। पहिल्याच चेंडूवर बोल्ड आउट झाले। विकास तावडे गोलंदाजीसाठी आलेला आहे। नावे गावातून बिलॉंग करतो हा गोलंदाज। अरे काय नाव्यामध्ये काय खान आहे का खेळाडूंची? 101 एकापेक्षा एक सरस, परंतु यावेळेला डावखुरा फलंदाज सिद्धेश दिवकर फलंदाजीसाठी आलेला आहे। आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न रामराज कोलीवाड्याचा हा गोलंदाज खेळाडू फलंदाज बॅटर डावखुरा बॅटर आहे। पहिल्या चेंडूवर एक धाव घेतोय, संघामध्ये धावसंख्येत खातं उघडतो। धावसंख्या झालेल्या आहेत 2 धावा। यस, विकास तावड़े नावे एक्सप्रेस नाम से जाने जाते हैं। आज उन्हें मौका मिला है कोलीवाड़ा प्रीमियर लीग 2025 सीजन फर्स्ट। काफी बढ़िया आयोजन, दिमागदार और दमदार आयोजन। फिर से एक बार विकास तावड़े गेंदबाजी करने के लिए तैयार। सामना करेंगे बैटर स्ट्राइक एंड पर रितेश पेड़वी। नांदाईपाड़ा से बिलोंग करने वाले खिलाड़ी स्ट्रेट ड्राइव खेलना चाहते थे। बैक टू द बॉलर हर्षद टावरी, मैन फ्रॉम नौखार, खुद कप्तान। जब तक फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का मौका। वीर दमदार प्रीमियर लीग में हमने देखा था, पीएनपी चषक में हमने देखा था बेस्ट बैटर का खिताब हर्षद टावरी, और वही कप्तान आज ब्रॉस फाइटर टीम के लिए दिखाई देते हुए कोहली प्रीमियर लीग 2025 इस सीजन फर्स्ट में। या विकास तावडेच्या चेंडू गोलंदाजीवर मारण्याचा प्रयत्न। चेंडू खूप वेळ हवेत होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चूक करत नाही आणि विकास तावडेच्या गोलंदाजीवर सिद्धेश दिवकर बॅक टू द डगआउट। बैटर मैदान पर विनोद वाटकर, जो लगाता है हर गेंदबाज की वाट। नाम है उसका विनोद वाटकर, नाम मैन फ्रॉम नौगांव आरसी ग्रुप के ये खिलाड़ी है, जिसमें जब भी 40+ में राकेश जी चौहान टीम डालते हैं उसमें रुपेश भाभी, विनोद वाटकर, ये 2 नाम एडिशनल होते हैं। और विनोद वाटकर के ऊपर पूरी जिम्मेदारी बॉस फाइटर टीम के गेंदबाज विकास तावड़े कमाल की गेंदबाजी करते हुए 2 बल्लेबाजों को वापसी का रास्ता दिखलाने के बाद न्यू बैटर मैदान पर संकट मोचन विनोद वाटकर। केजी नौगाव संघातर्फे ज्याने क्रिकेटला सुरुवात केली, तदनंतर लखमादेव संघामधून त्याने कित्येक वर्ष खेळला। त्याच्यानंतर आता रिलायन्स नौगाव संघाचं प्रतिनिधित्व करत अशा कित्येक व्यावसायिक संघांमध्ये नंतर खेळायला सुरुवात केली, परंतु प्रामुख्याने केजी नौगाव संघाद्वारे त्याचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला होता। नंतर लखमादेव नौगाव संघाचं कित्येक वर्ष धुरा वाहिली, आता मात्र रिलायन्स नौगाव संघासाठी खेळतो। आणि व्यावसायिक संघामधून बघताना 40+ साठी आरसी ग्रुपने त्याला आरसी याने अतिशय त्याला बहुतेक कॉन्टॅक्टच केलेला आहे की ऑल टाइम माझा कर्णधार 40+ साठी तू असशील म्हणून, असं कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे। असा विनोद वाटकर फलंदाजीसाठी आलेला आहे। संघाचा कर्णधार पहिलाच रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, गलीच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट आला असता, परंतु वेळीच त्याला सावध केलं रितेश पेडवी यांनी, माघारी पाठवलं। नांदाईपाड्याचा हा खेळाडू आपण बघतोय रितेश पेडवी, कित्येक मोठा स्पर्धामध्ये आता खेळण्याची संधी मिळायला पाहिजे, परंतु कोहली प्रीमियर लीगने त्याला ही संधी मिळवून दिलेली आहे। त्याचं कर्तव्य आहे की या स्पर्धेमध्ये चांगला दमखम दाखवून, चांगला परफॉर्मन्स दाखवून सर्व जे कर्णधार किंवा ओनर्स आहेत ना, त्यांचे दरवाजे आहेत ना, त्यांचे डोक्याचे दरवाजे ते थोडेसे उघडायला पाहिजे। त्यासाठी काम काय आहे तर तू चांगला खेळ करून दाखवायला पाहिजे। यस, विकास तावड़े फिर से एक बार
ओहो स्विच हिट करने का प्रयास, फिर से एक बार कोशिश करते हुए विनोद वाडकर, पर यहाँ पर जरूर कामयाब होते हुए, क्योंकि उन्हें पता है आखिरी गेंद है, आखिरी गेंद पर एक रन लेकर स्ट्राइक मुझे में अपने पास रखना है, और वही स्ट्रैटेजी में यहाँ पर कामयाब होते हुए एक ओवर की समाप्ति के बाद धरणी गुरुजी सर बतलाते हुए 2 विकेटों के नुकसान पर मात्र 4 रन। धन्यवाद धन्यवाद मुन्ना सर। धावफलकावरती धावा लागल्यात मित्रांनो, 4 धावा सुंदररित्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती लागतात। अद्यापपर्यंत एक गडी बाद झालाय गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचा विरुद्ध बॉक्स फायटर साखर। दोन्ही संघ साखरचे संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। स्ट्राइक एंडचा फलंदाज आपण पाहतोय विनोद वाटकरे, तर न्यू गोलंदाज प्रणित भोईर गोलंदाजीसाठी येतोय। बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय। आता मात्र वाऱ्याची ऋतिकजी थोडासा थांबवतोय, आपण पाहतोय या स्पर्धेसाठी रायगडचा वसीम अकरम म्हणजे आमचे मोठे बंधु शाबिर शरीफ कुरैशी यहाँ पर तशरीफ लाते, उनका स्वागत है। उनके साथ देवेश रुबिन साखरकर ये भी तशरीफ लाते हुए, चेयरमैन माजी चेयरमैन यहाँ पर तशरीफ लाते हुए, उनका तहे दिल से वेलकम, खुशामदीद, सुस्वागतम। रायगढ़ के वसीम अकरम, शाबिर शरीफ कुरैशी, इनका तहे दिल से स्वागत। कोहली प्रीमियर लीग 2025। प्रणित यांचा पहिला चेंडू आपण पाहिला तर लेग स्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू सर पद्धतीचा मारा पाहायला मिळतोय। धावफलकावर 1 ची वाढ, अवांतर स्वरूपात धाव वाढली जाईल। 5 धावा धावफलकावरती लागतात। दुसरं षटक प्रगतीपथावर असताना राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॉक्स फायटर साखर संघ क्षेत्ररक्षण करतोय, तर फलंदाजीसाठी आपण पाहतोय विनोद वाटकर यांचा संघ गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। बघूया विनोद आहे स्ट्राइक एंड वरती, गोलंदाज प्रणित पुन्हा एकदा सज्ज होईल विनोदसाठी चेंडू टाकण्यासाठी। यावेळेस चेंडू फिरवलाय, चेंडू पंचांचा डिसिजन नो चेंडू आलाय। हे प्रभु ये क्या हुआ, हे प्रभु हे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ, मैदान में भूचाल आया, तेरी इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया। पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उघडा डोले पहानीत, चेंडू आहे फ्री हिट। चला मित्रांनो, फ्री हिटचा चेंडू आहे। बघूया फ्री हिटच्या चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय। यावेळेसचा चेंडू काहीसा पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु हा मात्र खेळण्याच्या मर्यादेमधला चेंडू होता। निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। चांगल्या प्रकारे चेंडू ऑफ स्टंप पिचिंगचा हा चेंडू होता। ऑफ साइड ऑफ स्टंप टाकलेला हा चेंडू, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये आणि मात्र हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। प्रणित भोईर याची सुंदररित्या गोलंदाजी पाहायला मिळते। लॉफुल टॉस पद्धतीचा चेंडू धिरकावून देतोय, वन बाउंस सीमा रेषेच्या मॅक्सिमम डायरेक्ट जातोय 6 धावांसाठी षटकार। चला मित्रांनो, 6च्या मदतीने 13 धावा धावफलकावरती लागतात। एक गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली अशी सुरुवात आता प्राप्त होते गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघाला। अद्यापर्यंत लॉफुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, दे धक्का घे सुपर हिट छक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला। मिड विकेटच्या डोक्यावरती धिरकावून दिला फलंदाज रितेश कोहलीच्या माध्यमातून। चांगल्या रीतीने माफ करा रितेश पेडवी हा फलंदाजी करतोय। चांगल्या रीतीने एक स्ट्रोक त्याच्या माध्यमातून आपण पाहिला। बघूया पुढील चेंडू प्रणित याचा कशा प्रकारे फेकला जातोय। यावेळेसच्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता, रनआउटचा चान्स विनोद वाटकर डेंजर एंड कडे होता, परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय। तोपर्यंत एक धाव चिकी रन्स मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक आपल्याकडे घेतली आणि धावफलकावर 1 ची वाढ, 14 धावा धावफलकावरती लागतात। दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय चांगल्या रीतीने धावसंख्या खोऱ्याने मित्रांनो आता मात्र लुटतायत फलंदाज विनोद वाटकर। सध्या तरी आपण पाहतोय सिंगल डबल वर जास्तीचा भर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु किती वेळा त्याला शांत ठेवणार आणि मात्र शांत ठेवण्याच्या नादामध्ये हात आया पर मुंह ना लगा, हातातून झेल निसटला आणि मात्र मोठ्या फलंदाजाला मोठे जीवनदान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय।
झेल होता, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी हातातून निसटला यष्टीरक्षकाच्या आणि मात्र जीवनदान मिळालं जाते विनोद वाटकरे सारख्या खंद्या फलंदाजाला. बघूया 15 धावा धावपलकावरती लागल्यात. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एक षटकार मारल्यानंतर काहीच न खचता चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडू चांगला फटका आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला दिलाय दगा. चेंडू वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. ये दिल मांगे मोर हा येतोय हॅपी फोर चौकार. अठरा धावा धावपलकावरती लागतायत मित्रांनो, माफ करा 19 धावा धावपलकावरती लागतायत. चांगल्या प्रकारे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये. आता मात्र झेल होईल आणि मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल. कमान डीजे. या ठिकाणी आमच्या स्पर्धेसाठी शबीरभाई कुरेशी यांची उपस्थिती लाभली होती, ज्यांनी कित्येक मोठ्या स्पर्धांमध्ये मोठ्या खेळाडूंना, इंटरनॅशनल खेळाडू, नॅशनल खेळाडू, सर्व प्रकारचे खेळाडू आपण नावगावच्या मैदानात किंवा सोगावचे मैदान असो नाही तर कोणतेही मैदान असो, परंतु संघांना प्रायोजित केलं होतं आणि त्या ठिकाणी आणलेले होते असे शबीरभाई कुरेशी. त्यांच्या समेत थळ मच्छीमार सोसायटीचे माजी चेअरमन देवेश साखरकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं होतं. त्यांचं सुद्धा मी सन्मान या ठिकाणी स्वागत करतोय, वेलकम करतोय. त्याचप्रमाणे प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचे तिन्ही मालक दत्ता नाकवा, जनार्दन नाकवा आणि राजन नाकवा हे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बिर्याणी वाले या इकडे. हे इधर आओ भैया. विकी इंगोले इंगले हर्षद तावरे येतोय गोलंदाजीसाठी मित्रांनो. बघूया तिसऱ्या षटकासाठी हर्षद कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज आहे तो विनोद वाटकरे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा विनोद साठी. यावेळेस चेंडू चांगला फटका, तिथे मात्र बिहाइंड विकेट पाठीमागच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. अलॉंग द कार्पेट गॅप होती आणि त्या गॅप मधून चौकार वसूल केलाय विनोद याने. चांगली धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 23 धावा धावपलकावरती लागतायत. चांगल्या प्रकारे धावसंख्येचा आलेख मैदानाच्या वरती ग्राफ वाढवला जातोय. विनोद वाटकरे स्ट्राइक एंड वरती असताना हर्षद तावरी गोलंदाजीसाठी सज्ज. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, परंतु पंचांचा डिसिजन येईल. चला पंचांचा डिसिजन येईल मित्रांनो. डेड चेंडू. चांगला चेंडू होता, स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता. डेड चेंडू पंचांनी घोषित केलाय. हर्षद तावरी गोलंदाजीसाठी सज्ज होते पुन्हा एकदा विनोद साठी. यावेळेसचा चेंडू विनोदने उडवलाय, परंतु त्या फटक्यामध्ये आहे वजन, परंतु धावा मिळतील. बघूया पंचांचा डिसिजन येईल. तोपर्यंत एक धाव पलून काढली मित्रांनो. पंचांचा डिसिजन जो काही असेल तो येईल. थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांची मागणी केली ऑन फील्ड अंपायरने.
चला तिसरे पंच बघतील. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. चांगला फटका होता विनोद वाटकर याचा, परंतु मात्र एका हाताने त्या चेंडूला आतमध्ये ढकललं. परंतु बघूया काय घडतंय काय बिघडतंय. तिसरा पंच बघतायत काय घडतंय काय बिघडतंय, तोपर्यंत थांबूया आपण. चला एकच धाव आहे, सेव्ह केल्यात धावा आपल्या संघासाठी. 5 धावा सेव्ह केल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण. 24 धावा धावफलकावरती लागतात. चांगला फटका होता विनोद यांचा, परंतु त्या क्षेत्ररक्षकाने चांगल्या रीतीने आपल्या संघासाठी 5 धावा सेव्ह केल्या. हर्षद तावरी सुंदररित्या गोलंदाजी करतोय. अद्यापर्यंत जखडून ठेवले. एक चौकार त्याच्या गोलंदाजीमध्ये आलाय, परंतु चांगल्या रीतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण करत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. आता मात्र पंकज नाकवा त्या क्षेत्रामध्ये तैनात झालाय. उंचखुरा शरीरयष्टीचा क्षेत्ररक्षण साठी सज्ज झालाय. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलंय. त्या चेंडूला जोरदार अपील पंचांकडे मागितली जाते, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली. जास्त उत्साह होता, आत्मविश्वासाची कमी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाणवली. त्याच निमित्त एक धाव पळून काढतात. चांगल्या रीतीने सिंगल वर सुद्धा भर दिलाय. विनोद वाटकरेला स्ट्राइक एंड वरती आणलं जाते. बघूया हर्षद तावरी कशा प्रकारे गोलंदाजी करेल. समोर दिग्गज फलंदाज साई. चला लवकर पेपरला जायचंय. टायमिंग झाला पेपरचा. साई लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव ग्राह्य पकडली जाईल. आता मात्र हर्षद तावरीचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केल्यानंतर मात्र नामहरण करून ठेवलंय. विनोद वाटकरे आणि विकी सारखे दोन्ही मातब्बर फलंदाजांना एका जागी स्तब्ध उभं करून ठेवलंय ते हर्षद तावरी याने. चांगला चेंडू. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे हाणून पाडलाय गोलंदाज हर्षद तावरी याने. गुडलेन स्पॉटवरचा हा चेंडू हलकाच बाहेरच्या दिशेने वळला जातोय आणि मात्र आपल्या बोटांची नजाकत जादू मैदानामध्ये आपल्याला आज दाखवतोय गोलंदाजी मधली. बघूया आता मात्र षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. हर्षद यावेळेचा चेंडू सुंदररित्या चेंडू अनएक्सपेक्ट केला फलंदाज विकी याने आणि मात्र षटकाची होते ते समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघाची 26 धावा. 3-26 अशी ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघाची अगेन्स्ट संघ आहे तो बॉक्स फायटर साखर. दोन्ही साखरचे हे संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळतोय. रामा पाटील मित्रमंडळ थल बाजार आयोजित कोहली प्रीमियर लीग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तलवार क्रीडांगणावरती सुंदररित्या सामने ओपन मैदान 360 डिग्रीचं हे मैदान. चौफेर फटकेबाजी करू शकतो या मैदानावरती आणि या मैदानावरती नामोहरण करणारे चेंडू अर्थात सिक्सर कंपनीचे चेंडू मिडल ऑफ द बॅट झाल्यानंतर सहजगत्या षटकार लागणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केलेत. तत्पूर्वी विनंती असेल इंडिया नावे रोहा विरुद्ध साखरकर ब्रदर्स थल दोन्ही संघाचे संघनायक विनर यानंतर होणारा सामना इंडिया नावे विरुद्ध साखरकर ब्रदर्स टॉस साठी यायचं आहे. वैयक्तिक दुसरं व संघाकडून सांघिक 5वं षटक चौथं षटक घेऊन येतोय विकास तावडे. विकास तावडे याचा चेंडू मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत
स्ट्राईक घेण्याचा मोह काही आवरला नाहीये विनोद यांना आणि मात्र रनआउटच्या स्वरूपात विकी यांना माघारी परतावं लागेल. सॅक्रिफाईस केली विकेट. कमॉन डीजे. चला नवीन फलंदाज साई साखरकर मैदानाच्या आतमध्ये जातोय. विनोद याने आपल्याकडे स्ट्राईक घेतली तर बघूया विनोद वाटकरे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. विकास तावडे गोलंदाजीसाठी अद्यापर्यंत चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हिट करतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटवरती काहीसे नीटचं कनेक्शन होत नाहीये, कक्षेमध्ये येत नाहीये चेंडू. तोपर्यंत सिंगलवर भर दिला जातोय. सिंगल डबलच्या मदतीने आपल्याला पाहतोय धपलकरती धावा लागल्यात त्या 28 धावा. स्ट्राइक पर बैटर साई साखरकर, आज उनका पेपर और आज ये पेपर छुड़ाते हुए इस बार देखिए गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और फिर से एक बार जीवन दान. 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 29 रन 29. चला मित्रांनो 29 धावा धावपलकावरती लागल्यात. अद्यापर्यंत विनोद वाटकरे सारख्या मोठ्या खंद्या फलंदाजाला शांत ठेवलंय ते बॉक्स फायटर साखर संघाने. बघूया विकास कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. अद्यापर्यंत विकास तावडेचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हवेत आहे चेंडू, मोठा फटका येतोय, जाणार का? हो, केलाय षटकार आणि मात्र 6 धावा मिळतील. चांगला फटका होता, सरळ धिरकावून दिला लॉंग ऑफच्या दिशेने. 6 धावांमध्ये रूपांतर केला आणि मात्र 35 धावा धावपलकावरती लागल्यात. अद्यापर्यंत विनोद वाटकरे शांत होता, परंतु विनोद सारख्या मोठ्या फलंदाजाला किती वेळा शांत ठेवू शकता आपण. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये मोठा फटका आणि मात्र यावेळेस पकडला गेलाय आणि मात्र विनोद बॅक टू द डगआउट. से इस प्रतियोगिता के लिए मैन ऑफ द सीरीज फ्रीज दिया जाएगा. ऐसे सम्मानीय शाबिर भाई कुरैशी, इनका बहुत दिल से आभार, जिनके माध्यम से इस सीरीज के लिए मैन ऑफ द सीरीज के लिए फ्रिज जिनके माध्यम से दिया जाएगा. इसे रायगढ़ के वसीमा अकरम, शाबिर भाई कुरैशी. स्ट्राइक एंड पे प्रेस डवले. वर्सोलीचा हा खेळाडू आपण पाहतोय प्रेस डवले. हलक्या हाताने स्टेअर केलाय चेंडूला. तोपर्यंत मिळेल 1 धाव आणि मात्र या षटकाची होते 4थ्या षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या अगेन्स्ट 36 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला परत गेलाय. आता मात्र शेवटचा हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा कुटाव्या लागतील अक्षरशः गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघाला. परंतु ते रोखण्यासाठी गोलंदाज त्यांच्याकडे सुद्धा, त्यांच्या भात्यामध्ये सुद्धा चांगल्या गोलंदाजीचं अस्त्र आहे. तर बघूया 5व्या षटकासाठी कोणाला आमंत्रण केलं जातंय. गोलंदाजीसाठी श्याम येतोय. श्याम मार्कू येतोय गोलंदाजीसाठी, मॅन फ्रॉम थेरोंडा.
चला मित्रांनो, छत्तीस धावा धावपलकावरती लागल्यात. शेवटचा हाणामारीचा षटक आहे. बघूया या शेवटच्या षटकामध्ये काय करून दाखवतायत गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघ. अद्यापर्यंत मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे संघाला. आता मात्र अभी नाही तो कभी नाही. शेवटचं षटक आहे. आता मात्र या 6 चेंडूंवरती तुटून पडायचं आहे. मोठे षटकार चौकार आता मारावे लागणारच आहेत आपल्याला. लॉर्ड फुल टॉस पद्धतीचा चेंडू, स्विच हिटचा फटका, तिथे मात्र चेंडू जातोय. ये दिल मांगे मोर हा येतोय. हॅपी फॉर चौकार. च्या पहिल्या चेंडूवरती स्विच हिटचा फटका, 4 धावा वसूल केल्या. 40 धावा धावपलकावरती लागतायत. पुढील चेंडू श्याम याचा प्रियेश साठी. प्रियेश डबले समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि चांगल्या रीतीने गोलंदाजीच्या रोखाने थ्रो केला. त्याच नंतर एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. 41 धावा धावपलकावरती लागतात. शेवटचे 4 चेंडू शिल्लक पहिल्या डावातील आणि या पहिल्या इनिंग मधील काय घडणार, काय बिघडणार. चांगला चेंडू आहे, जोरदार अपील आणि मात्र पंचांनी पायचीच्या स्वरूपात पकडले. फलंदाज साई असाच या. आता मात्र पहिल्या इनिंग मधील शेवटचा एक चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवरती चौकार लागल्यानंतर श्याम मार्को याने आज मात्र आपल्या गोलंदाजीची नजाकत जादू जी काही आहे ती मैदानामध्ये अवतरित केली. चांगला चेंडू, कव्हर ड्राईव्हचा फटका, क्लासिकल फटका, गॅप फेरली आणि चेंडू जातोय. ये दिल मांगे मोर हा येतोय पुन्हा एकदा. हॅपी फॉर चौकार. एनडीआर नावेरोहा संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. साखरकर ब्रदर्स थल. आपण पाहतोय कैलासवासी नामदेव हर्षा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स संघाचे कर्णधार टॉस साठी या आलेले आहेत. दोन्ही संघाला विनंती असेल 4 षटकांचा सामना. विनर संघ
DR नाणेफेक होते. 4 षटकांचा सामना असेल. कर्णधार नोंद घ्यायची आहे. तुम्हाला +5 धावांचा बोनस आहेच ऑलरेडी. तुम्ही दिवाळीचे छान कामं केली त्यामुळे तुम्हाला बोनस मिळतो. तो आम्हाला पण बोनस बंद केला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना, परंतु तो तुम्हाला बोनस मिळणार आहे. या परेश फास्ट. नवीन याच्यानंतरचे सामने सेकंड राऊंडचे 4-4 षटकांचे असतील. यस नाणेफेक जिंकलेले आहे न्हावे संघाने आणि त्याने शतरक्षण स्वीकारलेलं आहे. ओके चला ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सत्तेचाळीस धावांचं लक्ष्य आहे. या मैदानावर आपण बघितलं तर फलंदाजी करणाऱ्या संघांसाठी एक चांगली पर्वणी असते, परंतु आज पहिले 2 सामने संपल्यानंतर गोलंदाजांनी वर्चस्व या ठिकाणी प्रस्थापित केलेलं आहे. 47 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी हे बॉस फायटरचे बॉस फलंदाज या ठिकाणी आपण बघतोय पंकज नाकवा आणि त्याच्या जोडीला दुसरे फलंदाज सोबत हर्षद टावरी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले फलंदाजीसाठी. दोन्ही फलंदाज जबरदस्त आहेत, हिट आहेत, सुपर हिट यांची जोडी आहे. परंतु बघूया विनोद वाटकरे त्यांचा संघ कशा प्रकारे त्यांना फेस करेल आणि 47 धावांचं रक्षण करेल. जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर अपेश खोत आणि ऋतिक लोंढे यांना घेऊन चलतोय. धन्यवाद विकास. नक्कीच चालू असलेला सामना गन वॉटर स्पोर्ट्स साखर आणि बॉस फायटर साखर यांच्यात हा सामना रंगतोय आणि गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघाने 46 धावा जमवल्यात आणि 47 धावांचं लक्ष ठेवलंय ते बॉस फायटर संघासमोर. बॉस फायटर संघाची सलामीची जोडी हर्षद टावरी आणि आशिष नाखवा मैदानात उपस्थित आहे आणि पहिलं षटकाची जबाबदारी विशाल जैतूच्या खांद्यावर सोपवली. पॉवर प्लेचं हे षटक टाकण्याची जबाबदारी विनोद वाटकरेने विशाल जैतूच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकली की त्याने पॉवर प्लेचं षटक फेकावं. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे तो बॉस फायटर संघाला. बॉस फायटर संघातर्फे हर्षद टावरी स्वतः कर्णधार आणि आशिष नाखवा मैदानात उपस्थित 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी. पहिलं षटक फेकण्याची जबाबदारी विशाल जैतू यांच्या खांद्यावर सोपवली. सामन्याला सुरुवात होते. 47 धावांचा पाठलाग करण्यास सामन्यात सुरुवात होते. विशाल जैतू पहिलं षटक घेऊन येतील. हर्षद टावरी स्ट्राईकला असतील. पहिला चेंडू योग्य त्या टप्प्यावर फेकतोय विशाल. पहिला चेंडू निर्धाव. सुरुवात मात्र चांगली होते. गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघाची सुरुवात मात्र चांगली होती. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा जातोय. आता मात्र कव्हरच्या डोक्यावरून भिरकावून देतो हर्षद टावरी. 6 धावांची दणदणीत खणखणीत षटकार. क्लासिकल फटका म्हणता येईल. कव्हरच्या डोक्यावरून भिरकावून देतोय 6 धावांसाठी हे षटकार आणि आपल्या संघाचं 6 धावांशी खातं खोलतोय हर्षद टावरी. नक्कीच बॅटच्या खाली चेंडू ऑफस्टिकच्या दिशेने होता, परंतु तो हलकासा उचलून खेळतोय कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आता मात्र टप्प्यामध्ये बदल करतो. आखूट टप्प्याचा चेंडू फेकतोय आणि फलंदाज हर्षद टावरी मात्र फसतोय. पॉइंट क्षेत्रात झेल देऊन परततोय. पहिला गडी बाद होतोय. सुंदर कमबॅक म्हणता येईल विशाल जैतूचं.
नेक्स्ट फलंदाज आपलं नाव काय? झेल कोणी पकडलं तो पॉइंटला? विशाल. खेळाडू बाद होतोय 6 या धावसंख्येवर. पुढील फलंदाज आहे नावे गावातील हा किशोर पाटील. विशाल जैतूचं नक्कीच कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू निर्धाव फेकला, दुसऱ्या चेंडूवर मात्र मोठा फटका आला होता, परंतु तिसरा चेंडू कायसा आखूड टप्प्याचा आणि स्लोअर पद्धतीचा चेंडू फेकला आणि फलंदाजाला मात्र बाद केलंय विशालने. सत्तेचाळीस धावाचा पाठलाग करताना काहीसा पहिल्याच 2 चेंडूवर 6 धावा जमवल्या, पण तिसऱ्या चेंडूवर मात्र गडी बाद होतोय. आता मात्र जोरदार प्रहार करतोय विशालच्या गोलंदाजीवर. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो सीमा रेषा पार, चौकार. किशोर पाटील येतोय. किशोर पाटील पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकतोय. धावसंख्या पोहोचते 10 धावा. पॉवर प्लेचं हे षटक फील्ड रिस्ट्रिक्शन असल्यामुळे नक्कीच चौकार मिळतोय. आता मात्र आखोट्यापाचा चेंडू, वेगवान चेंडू, जोरदार मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता किशोरने, परंतु चेंडू जातोय निर्धाव. नक्कीच मागच्या चेंडूवर सुद्धा षटकार खाल्यानंतर विकेट घेतली होती, आता चौकार खाल्यानंतर निर्धाव चेंडू फेकतोय. सुंदर टप्प्यावर गोलंदाजी करतोय, वेगवान गोलंदाजी करतोय विशाल. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या, शेवटचा चेंडू येणं बाकी या षटकातील. पुन्हा एकदा खेळतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, मिडविकेट क्षेत्रामध्ये चौकार. बॅक टू बॅक चौकार ठोकतोय. 3 चेंडूंमध्ये एक निर्धाव चेंडू जातो, परंतु 2 चौकार ठोकतोय. 8 धावा जमवते 3 चेंडूंमध्ये किशोर पाटील. धावसंख्या होती ती 14 धावा. 47 धावांचा पाठलाग करत येतो तो 30 चेंडूंमध्ये. आता 6 चेंडूंमध्ये 14 धावा जमवल्या आहेत. 24 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज. 24 चेंडू 33 धावा. गन वॉटर स्पोर्ट्स साखर या संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय महेश कटवटे. सागरी गणेश थळ संघाचा हा गुणी खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू महेश कटवटे. त्याच्या खांद्यावर विनोद वाटकरांनी जबाबदारी सोपवली दुसरं षटक पॉवर प्लेचं फेकण्याची. सुंदर असा हा गोलंदाज, वेगवान गोलंदाज असा हा महेश कटवटे. नक्कीच कर्णधाराचा विश्वास त्याला सार्थ करावा लागेल. आपल्या खांद्यावर जी जबाबदारी दिली कर्णधाराने ती पार पाडावी लागेल. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 14 धावा जमवल्या विशाल जैतूच्या. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे तो बॉस फायटर संघाला. आता मात्र आखुटबाचा चेंडू काहीसा वळून बॅटवर येतो, चेंडू जातो सीमा रेषा पार, षटकार. आशिष नागवाच्या बॅट पंकज नाखवा मात्र आपले मनसुबे स्पष्ट करतो. त्यांना पहिलाच चेंडू खेळायला मिळाला, ओपनर आले होते. महेश कटवटेच्या गोलंदाजीवर मात्र हल्ला चढवतोय. पहिला चेंडू मिड विकेट आणि फाईन लेगच्या मधोमध भिरकावून देतोय 6 धावांसाठी. या 6 धावांची धावसंख्या पोहोचते 20 धावा. 47 धावांचा पाठलाग करताना 7 चेंडूंमध्ये आतापर्यंत 20 धावा जमवल्या त्या गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघाने, बॉस फायटर संघाने सॉरी. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका येतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रात भिरकावून देतोय 6 धावांसाठी षटकार.
पंकज नाखवाने महेश कटवाटेच्या गोलंदाजीवरचा खरपूस समाचार घेतलाय. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत आणि जर 3 षटकार ठोकलेत तर नक्कीच राकेश चव्हाण यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ते पारितोषिक मिळवण्याची संधी नक्कीच निर्माण केली पंकज नाखवाने. बॅक टू बॅकच्या चेंडूंवर 2 षटकार मात्र घेतलेत. या 2 षटकांची धावसंख्या पोहोचते ती 26 धावा. आता मात्र 22 चेंडू 21 धावांची गरज. आता मात्र काहीशी दिशा भरकटतोय. महेश कटवटे हा स्वैर स्वरूपाचा चेंडू असल्याचं पंच घोषित करतायत. स्वैर आणि 1 अशा 2 धावा मिळतायत. या 2 धावांची धावसंख्या मात्र पोहोचते 28 या धावसंख्येवर. काहीचा दडपणाखाली गोलंदाजी करतोय महेश कटवटे. आशिष पंकज नाखवाने मात्र त्याच्यावर हल्ला चढवला होता. त्या दडपणाखाली स्वैर स्वरूपाचा चेंडू फेकतोय. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च करतो तो महेश. आता मात्र 22 चेंडू आणि 19 धावांची गरज. 6च्या सरासरीच्या खाली आलेला हा पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. काहीशी मिसफिल्ड म्हणता येईल याला आणि चौकार मात्र मिळतोय. संघाने आतापर्यंत 32 धावा जमवल्यात. हाणामारी चालू आहे दोन्ही फलंदाजांची मैदानात. किशोर पाटील 3 चौकारणीशी खेळतोय. 4 चेंडूमध्ये 12 धावा जमवतोय. तसंच पंकज नाखवा सुद्धा 12 धावा जमवतोय 2 चेंडूंमध्ये. आता मात्र लॉंगॉनच्या क्षेत्रात खेळून काढतोय किशोर पाटील. आणि पुन्हा एकदा मिसफील्ड. 4 धावा मिळत आहेत. आहे राकेश चव्हाणचा हॅट्रिक साठी ते मात्र मिळवण्यात यश येते ते किशोर पाटीलला. चौकारांची हॅट्रिक करतोय किशोर पाटील आणि राकेश चव्हाणच्या तर्फे असलेलं 2000 रुपयाचं पारितोषिक मात्र मिळवतोय. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. चौकार दिला लागोपाठच्या 4 चेंडूंवर 4 चौकार येत आहेत ते किशोर पाटीलच्या बॅट मधून. आणि किशोर पाटील यांच्यामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 4 चौकार ठोकतो. एकूण 6 चेंडूंमध्ये 5 चौकार ठोकतो तो किशोर पाटील. आणि हॅट्रिक चौकारांच्या हॅट्रिकचं 2000 रुपयाचं पारितोषिक मात्र राकेश चव्हाणने ठेवलेलं ते मात्र मिळवतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन जातोय. पुन्हा एकदा मिसफील्ड होतोय. पुन्हा एकदा चौकार जातोय. समाप्तीनंतर 44 धावा झाल्यात आणि 3 धावांची गरज असेल ते 18 चेंडूंमध्ये. नक्कीच पंकज नाखवाने 2 षटकांनी खेळतोय 12 धावांवर. तसाच किशोर पाटील आतापर्यंत 7 चेंडू खेळलाय. त्यातला 1 निर्धाव केलाय. परंतु 7 चेंडूंमध्ये 6 चौकार ठोकलेत. त्यामध्ये 5 चेंडूंमध्ये 5 चौकार. लागोपाठच्या 5 चेंडूंमध्ये 5 चौकार ठोकलेत आणि राकेश चव्हाण कडून असलेलं 2000 रुपयाचं पारितोषिक मात्र मिळवतोय. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती बॉस फायटर साखर संघाची. आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिली 18 चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाज सिद्धेश दिवकर पहिला चेंडू निर्धाव फेकतोय. सतरा चेंडू 3 धावांची गरज. पुन्हा एकदा कव्हरच्या वरून सुंदर असा नेत्रदीपक फटका खेळतोय पंकज आणि हा विजयी चौकार मारतात.
यह मैच समय द मैच प्लेयर ऑफ मैच अवार्ड गोज टू मिस्टर विकास तावड़े। गेंदबाजी करते हुए उन्होंने 3 विकेट प्राप्त किए।